हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आज जरा माझा आवाज जास्तच खराब झाला. उठून तयार झाले आणि समोर येऊन बघते तर काय, इकडे काहीतरी नवीनच चालू आहे. जेवणात नाही हो, जेवण बनवण्याच्या पद्धतीत काहीतरी नवीन चालू आहे. हे काय, आज चक्क चूल पेटली आहे आमच्या घरी. गॅस नाही संपला हो, आमचं रेग्युलेटर खराब झाले. काही गोष्टी वाईट झालेल्याही चांगल्या असतात म्हणतात ना, ते हेच. रेग्युलेटर खराब नसतं झालं तर आज चुलीवरचा स्वयंपाक भेटला असता का? जेवण वगैरे करून मस्त रेडी होऊन मी निघाली प्रॅक्टिससाठी. आज प्रॅक्टिस विहारात नाही तर माझ्या फ्रेंडच्या घरी होती. मी तिथे पोहोचण्याच्या आधीच हे बघा, माझे दोन्ही सहकारी तयारच होते. प्रॅक्टिस सगळ्यांची, पण जिचं घर तीच साफसफाई करतीये. 10 मिनिटाचा ब्रेक घेण्यासाठी मी घरी काय आले हे बघा मॅडम. मला वाटलं मी ब्रेक घेऊन येऊस तर माझे सहकारी उरलेल्या सगळ्या स्टेप बसवून ठेवतील, पर हे जागचे हलायलाही तयार नाही. इसको बोलते मज्जानी लाईफ. इथं बघा, स्टुडंटच टीचरला पार्टी देते, ते पण या मिनी फेफ्सिनची. पण याच्यामुळे काही गळा खराब नाही झालेला बरं माझा. गळा खराब तर प्रॅक्टिसमध्ये ओरडू ओरडू झालाय. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना सॉरी की तुम्हाला माझा असला आवाज ऐकावा लागतोय. ओरिजिनल वाला बी धडाचा नाही आणि हा तर अजूनच खराब. आमची फेफ्सी पार्टी चालू असताना नजर समोर गेली. हा बघा व्ह्यू, कसला सुंदर आहे. म्हटलं चला आज रीलसाठी स्वतःचंही काही शूट करूया, पण ते काही पॉसिबल नाही झालं. संध्याकाळ झाली आणि येरजावर बड्डे बॉय. हा आहे प्रशिक, वन ऑफ माय गुड स्टुडंट. त्याचाच बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी इथे सर्वजण खूप एक्सायटेड होते, पण आमचा बड्डे बॉय लाजूलाजूच बेजार होता. त्यानंतर प्रशिक आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीने धूपदीप प्रज्वलन केले. अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून सर्वांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून वंदन केले. त्यानंतर संपूर्ण गवळे फॅमिलींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला हार घालून वंदन केले. आय डोंट नो वाय, पण आमचा बड्डे बॉय खूपच नर्वस होत होता. हिअर इज आमच्या बड्डे बॉयच्या वजनापेक्षा सुद्धा जड असलेला हार आणि प्रशिकच्या नावाने बनवलेला हा सुंदरसा, क्यूटसा आणि टेस्टीसा केक. केकला काढलं खोक्यातून बाहेर आणि हा बघा आमचा बड्डे बॉय. आता करूया केक कट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. हे बघा आमच्या चिल्लर पार्टीची फुल ऑन एक्साइटमेंट. आता ती एक्साइटमेंट बर्थडेची आहे की केक खाण्यासाठीची ते त्यांनाच माहीत. प्रशिकच्या आईवडिलांनी त्याला केक खाऊ घातला आणि त्यानंतर ब्लेसिंग्स दिल्या. त्यानंतर त्याच्या बहिणीने सुद्धा त्याला केक खाऊ घातला. जेवढा लाड आहे तेवढेच फाईट्स पण आहेत बरं यांच्यात. बड्डे बॉयला केक खाऊ घातल्यानंतर बाकी लेकरांना सुद्धा खाऊ घालण्याची जिम्मेदारी माझीच. अचानक भेटलेले लोक सुद्धा खास होऊन जातात, ते असेच. प्रशिक, अशीच प्रगती करत राहा. तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण हो, एवढीच माझी इच्छा. बड्डे आणि प्रॅक्टिसच्या नादात वाजलेत 12 आणि त्यानंतर माझ्यासोबत काय चाललंय हे बघण्यासाठी वेट फॉर नेक्स्ट पार्ट.